विधान परिषद मतमोजणी दरम्यान कडक सुरक्षा, मोबाईल शस्त्रे आणि अनधिकृत प्रवेशावर बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी जारी केले आहेत। महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूक 2026च्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी विशेष बंदी आदेश जारी केले आहेत। भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी 22 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हा नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी 7 रस्ता सोलापूर इथं होणार आहे। मतमोजणी प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी मतमोजणी केंद्राच्या संपूर्ण परिसरात तसंच लगतच्या 100 मीटर क्षेत्रात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार मतमोजणी केंद्राच्या आतील परिसरात मोबाईल फोन, टॅबलेट, संगणक किंवा संदेशांची देवाणघेवाण करणारी कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणणं, वापरणं किंवा हाताळण्यास मनाई करण्यात आली आहे। तसंच आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ किंवा इतर कोणतंही घातक साहित्य घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येणार नाही। मतमोजणी केंद्रात केवळ निवडणूक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक विभागानं ओळखपत्र दिलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे। इतर सर्व व्यक्तींना प्रवेशबंदी लागू राहणार आहे। कोणत्याही प्रकारचं शस्त्र बाळगून मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। तसंच जिल्हा निवडणूक कार्यालय किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत परवाना दिलेल्या वाहनांशिवाय इतर कोणत्याही वाहनांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही। पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनाही प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन प्रवेश करता येणार नसल्याचं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे। निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसंच बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे।